राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, जरांगे पाटील म्हटले की 2004च्या GRचा उल्लेख त्यांनी केला की 4च्या GRमध्ये मराठा कुणबी मराठा त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं, आरक्षण नाही मिळालं, मग आम्ही वेगळे नाही, आम्ही तेच आहो, मराठ्यांना ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। 2004चा GR समजावून सांगा, जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ समजावून सांगा। नाही, 2004चा GR जो आहे तो स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये ज्यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावरती कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी ही जात लिहिलेली, मी जात शब्द वापरतो, लिहिलेली आहे, त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कुठल्याही जातीचा ओबीसीमध्ये समावेश करण्याकरता एक प्रक्रिया या राज्यामध्ये ठरलेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत ती जात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहे असं राज्य मागासवर्गीय आयोग सिद्ध करत नाही, तशा प्रकारची शिफारस ते राज्य सरकारकडे करत नाही, त्याशिवाय कुठल्याही जातीचा राज्य सरकार ओबीसीच्या यादीमध्ये समावेश करू शकत नाही। माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा राज्य मागासवर्गीय आयोगाने यांचा अभ्यास केला असेल। आमच्याकडे कसं आहे की काही लोकांच्या कागदपत्रावरती फक्त कुणबी लिहिलेलं आहे, काही लोकांच्या कागदपत्रावरती कुणबी मराठा लिहिलेला आहे, काही लोकांच्या कागदपत्रावरती मराठा कुणबी लिहिलेला आहे आणि काही लोकांच्या याच्यावर मराठा लिहिलेला आहे। आता या चारही जाती आहेत, तर या चार जातीपैकी राज्य मागासवर्गीय आयोगाने जेव्हा अभ्यास केला असेल, कुणबी जात अतिवादनच होती, त्याला काही हे नव्हतंच त्याच्यामध्ये, पण तेव्हा जेव्हा अभ्यास केला असेल तेव्हा राज्य मागासवर्गीय आयोगाने ज्यांचं जात कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी लिहिलं यांचं मागासले पण सिद्ध केलं असेल, म्हणून त्यांनी तशी राज्य सरकारला शिफारस केली आणि मग राज्य सरकारने 2004ला त्या दोन जातीचा समावेश ओबीसी संवर्गात केला। मराठा, फक्त मराठा हे ज्यांच्या कागदपत्रावर लिहिलं असेल त्यांचं मागासले पण सिद्ध झालं नसेल, म्हणून तशी शिफारस त्या जातीची सरकारकडे केली नाही आणि ती जात ओबीसीमध्ये आलेली नाही। आणि म्हणून आजही नियम तोच आहे की एखाद्या जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करायचा असेल तर त्या जातीचं मागासलेपण राज्य मागासवर्गीय आयोगाने सिद्ध केल्याशिवाय राज्य सरकार त्या जातीचा ओबीसी समावेश करू शकत नाही। म्हणजे जरांगे पाटील म्हणतात की 2004च्या GR नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य आहे, आरक्षण देणं शक्य आहे, ते शक्य आहे का? माझ्या मते मुळी शक्य नाही, कारण राज्य सरकारला एखाद्या जातीचा स्वतःहून ओबीसी संवर्गात समावेश करण्याचा अधिकार नाही। जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग त्या जातीचं मागासले पण सिद्ध करत नाही तोपर्यंत राज्य सरकार त्या जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू शकत नाही। सर, एकीकडे महाराष्ट्राच्या सरकारनं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं जरांगे पाटलांना की तुम्हाला आरक्षण देतोय म्हणून, दुसरीकडे नारायण राणे म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मग ते आरक्षण देणंही शक्य नाही, मग हे आश्वासन कसं? आता ते महत्त्वाचा गुंतागुंत इथं हेच सुरू आहे की सरकारतर्फे जेव्हा नेहमी बोलल्या जातं तेव्हा ते हे सांगतात की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, पण हे अजूनपर्यंत सरकारने असं नाही म्हटलं की त्यांना ओबीसीतनं आरक्षण देऊ। आमचं आंदोलन जेव्हा झालं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये सरकारने दिलं की कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही आणि मराठ्यांना आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ, टिकणारं आरक्षण देऊ असं सरकार वारंवार म्हणतं आहे। पण जरांगे पाटलांचं जे आग्रह आहे तो असा आहे की आम्हाला 50%च्या आतमध्येच पाहिजे आणि कुणब्यांचं प्रमाणपत्र घेऊन पाहिजे, जे सरकारच्या हातात नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। आता त्यांच्यातला आणि सरकारमधला संघर्ष आहे तो कसा निपटतो मला माहीत नाही, पण आम्ही ज्या विषयाला धरून आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचं आम्हाला समाधान आहे। 96 कोळी मराठा ओबीसी प्रमाणपत्र घेणार नाही असं काल नारायण राणे म्हटले, त्यावर जरांगे पाटील म्हटले की कुणबी म्हणजे शेतकरी, मग ते प्रमाणपत्र घेण्यात गैर काय आहे, आणि त्यानंतर सोशल मीडियात नारायण राणेंच्या त्या वक्तव्यावर टीकाही केली जातोय। नाही, हे बघा कसं आहे की जेव्हा एखाद्या जातीचा आंदोलन सुरू होते तेव्हा त्या जातीतल्या वरच्या मंडळीपासून खालच्या मंडळीपर्यंत सर्वांमध्ये एक वाक्यता असायला पाहिजे, तर त्या आंदोलनाला काहीतरी पावर असतो। आता इथे काय म्हणलं की अर्धे लोकांची मागणी आहे की आम्हाला कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या आणि अर्धे लोक स्वतःहूनच म्हणून राहिले, आम्ही तर नाही म्हणत आहे, ते स्वतःहूनच मीडियासमोर येऊन म्हणतात की आम्हाला कुणब्यांचे प्रमाणपत्र नको। काही लोक तर असे पण म्हणतात की आम्हाला ओबीसीतनं पण आरक्षण नको। 3 प्रकारचे मतप्रवाह आहेत तिथे। जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे की आम्हाला कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीकरण करा,
आता आपण सांगितल्याप्रमाणे राणेसाहेब बिलकुल सांगून राहिले की 96 कोटी मराठ्यांना, कोणत्याही 96 कोटी मराठ्याला कुणब्याचे प्रमाणपत्र नको. आणि एक वर्ग असा आहे की तो सुद्धा मीडियासमोर वारंवार सांगतो की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण नको. आता सरकारच्या समोर पेच राहणाऱ्या 3 पैकी कुणाचं ऐकायचं? काय उद्या देतो असं नाही होणार ना की बा 100 लोक आहेत त्याच्यापैकी हे 25 कुणबी, हे 25 नाही, असं होऊ शकत नाही. कुठलीही जात किंवा कुठल्याही समाजामध्ये जोपर्यंत एक वाक्यता येत नाही त्या जातीचे प्रश्न सुटू शकत नाही. शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमला अवघी 4 दिवस उरलेले आहे. आज ती त्यांची मागणी लावून धरण्यासाठी आज त्यांची सभासुद्धा आहे पुण्यात. ओबीसी नेते म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलाला आजसुद्धा मी विनंती करतो की त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा जास्त विचार न करता सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती अट रद्द करण्याकरता त्यांनी मागणी करावी. आम्ही संपूर्ण ओबीसी त्यांच्यासोबत राहू. दोघंही मिळून केंद्र सरकारला 50% अट रद्द करायला लावू. तुमचं आरक्षण तुम्हाला मिळेल, आमचं आरक्षण आम्हाला राहील. आपला कोणाचा झगडा, माझा झगडा त्यांच्याशी नाही, माझा झगडा सरकारने आश्वासन दिलं होतं, दबावात येऊन त्यांनी निर्णय घेतला, तर तुमची काय भूमिका? नाही, सरकारने त्यांच्या दबावामध्ये निर्णय घेतला. आमचं आंदोलन याच्यापेक्षा मोठा होईल. पूर्ण गल्लीबोळीतला, गावखेड्यातला ओबीसी रस्त्यावरती, कारण आता पूर्ण ओबीसी महाराष्ट्रातला जागृत झाला आहे. का परवा कल्याणला मोर्चा झाला, इथे सिंदखेड राजाला मोर्चा झाला, आता 30 तारखेला आज नागपूरला वकील लोकांची मिटिंग आहे, त्याच्यामध्ये सत्कार समारोह आहे, चंद्रपूरला मोर्चा आहे. चालूच आहे, म्हणजे असं थांबलेलं नाही आहे आंदोलन. त्याच्यामुळे आम्ही पण वेट अँड वॉचची भूमिका घेऊन आहोत सरकारकडे की सरकार त्यांच्या दडपणाखाली येऊन आम्हाला जो लिखित दिलेला आहे, आम्हाला जो शब्द दिलेला आहे, आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे ते पाळतं की त्याच्या विरोधामध्ये निर्णय घेते. ज्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये निर्णय होईल, या राज्यामधला 60% 400 जाती असलेला ओबीसी रस्त्यावरती येईल. पण कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होऊ देणार नाही आणि कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांना देऊ देणार नाही. सरसकट. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.